मॅडम मॅडम काय झालं मॅडम? काय झालं? तारिणी काय झालं? तारिणी ठीक आहे, पाणी घे. तू काच तोडून रूम मधनं बाहेर का आलीस? तुम्हाला भेटायचं म्हणून तुमच्या रूममध्ये गेले होते. ओके. तिकडच्या एसीचा गॅस लीक झाला. मी तुम्हाला फोन पण करणार होते पण माझा फोन पण बंद झाला तेव्हा. तिकडचा इंटरकॉम पण चालत नव्हता. ओके. मग शेवटी मी काच तोडून तिकडनं बाहेर पडले. पण दरवाजा लॉक झाला होता. एसीचा गॅस असा कसा लीक होऊ शकतो? नाही म्हणजे डॅमेज दिसत नाहीये म्हणून असं कसा लीक होऊ शकतो? ॲक्सिडेंट असू शकतो ना. माझ्या कामासाठी तारिणीला रूम मध्ये बोलवलं आणि मी तुझ्याशी बोलत बसले. मावशी खरं तर चूक माझी आहे. मी तुमच्याशी तिकडे गप्पा मारत बसलो. हिला माझी गरज होती आणि मी नव्हतो. तुला काही झालं असतं तर? मी ठीक आहे. चल आधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मॅनेजर सहित सगळा स्टाफ. कौशिकी मी ठीक आहे. अगं तारिणी असं काय करते? अहो हॉस्पिटलमध्ये जाण्यासारखं काही झालेलं नाही आहे. ॲक्सिडेंट होता तो. अहो मशीन आहे बिघडलं. तारिणी कट झालं. या सगळ्यामुळे उगाच त्यांच्या पोटावर पाय नको प्लीज. आणि आणखी एक रिक्वेस्ट करायची होती. हे जे काही घडलंय हे आपण आपल्या घरच्यांना नको सांगूया. तारिणी तुला कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना बाबा तुम्ही आजी दया काका कसे त्यांची उगाच काळजी वाढेल म्हणून म्हणते प्लीज. बरं ठीक आहे लवकर या. बॉस ते दार नक्की काय घडलं होतं? दार कोणीतरी मुद्दामून बाहेरून बंद केलं होतं. मी आत अडकावं म्हणून. म्हणजे ॲक्सिडेंट नव्हता? ट्रॅप होता आणि एसीचा गॅस इतक्या सहजासहजी लीक होत नाही. म्हणजे नक्कीच वरून गॅस भरला होता. हे युवराजचंच काम असणार. बस आत्ताच्या आत्ता उचलूया त्याला. नाही युवराज माझ्या समोर होता जेव्हा मला कौशिकीताईंचा फोन आला तेव्हा. त्याच्यामुळे मी कौशिकीताईंशी काय बोलली आहे मी कुठे जाणार आहे हे तुम्ही आजीला माहिती होतं फक्त. बाकी कोणालाच माहीत नव्हतं. आणि कौशिकीताई जेव्हा इकडे यायला निघाल्या त्यावेळेस त्यांना तू भेटलास आणि तुम्ही बोलत बसलात. म्हणजे मी त्या खोलीत कौशिकीताईंच्या आधी पोचले आणि हा ट्रॅप माझ्यासाठी नव्हताच. म्हणजे हा ट्रॅप कौशिकीताईंसाठी केला होता. म्हणजे कौशिकीताईंच्या जीवाला धोका आहे? हो